ऑफिसमधून घरी येताना कोपऱ्यावरच्या पानटपरीवरून मी वळलो तेव्हा सूर्या मला तिथे उभा असलेला दिसला. मी गाडी थांबवली आणि त्याच्याकडे गेलो. त्याचं माझ्याकडे लक्ष नव्हतं. "काय सूर्या, कसं काय चाललंय?" मी त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं. तसा सुरेश उर्फ सूर्या एकदम गडबडला. हातातली सिगरेट त्याने पाठीमागे लपवली. मला त्याच्याकडे बघून एकदम गंमत वाटली. टाईट जीन्सची फाटलेली पॅन्ट, इन केलेला लाल भडक शर्ट, डोळ्यावर काळा सडक छाप गॉगल, टपोरी व्याख्याला एकदम साजेसा होता त्याचा अवतार. "नको लपू सिगरेट, मी पाहिलंय तुला पिताना." मी म्हटलं तशी त्याने हातातली सिगरेट दूर फेकून दिली आणि माझ्याकडे ओशाळवाणं हसू लागला. "सॉरी प्रशांत दादा, प्लीज घरी सांगू नका ना." "नाही सांगणार," असं म्हटलं. तो कसंनुसं हसला. मग त्याने खिशातून विमल गुटख्याची पुडी काढली आणि फाडून तोंडात पूर्ण रिकामी केली. "काय रे हे सूर्या, सिगरेट झाली आता गुटखा. कशाला करतो हे सगळं?" मधूकाकांना कळलं तर किती वाईट वाटेल त्यांना. "थ्रिल असतं त्यात दादा, तुम्हाला काय कळणार त्यातलं? हे असलं थ्रिल काय कामाचं? शरीराची नासाडी करणार. तुला कसली थ्रिल अनुभवायचंय? असली थ्रिल? ते काय असतं? दारू पिणं तर नाही ना?" "ते असेल तर आपल्याला माहिती आहे. सगळ्या प्रकारची दारू प्यायलो दादा आपण. गांजा, अफू सगळं झालंय आपलं." तो ज्या अभिमानाने सांगत होता ते पाहून मला धक्काच बसला. मधूकाका म्हणत होते की खरंच होतं. पोरगा वाया गेला होता. "नाही, त्यापेक्षा वेगळं आहे. तू शनिवारी संध्याकाळी मला घरी येऊन भेट, मी सांगेन तुला." "बरं दादा, तुम्ही म्हणता तर येतो." मी निघालो. पण घरी येईपर्यंत सूर्याचेच विचार डोक्यात होते. सूर्याचे वडील, ज्यांना आम्ही मधूकाका म्हणायचो, माझ्या वडिलांच्या ऑफिसमध्ये शिपाई होते. वडिलांची आणि त्यांची चांगलीच घसट. सूर्या त्यांचा धाकटा आणि लाडाचा मुलगा. मीन 18 वर्षाचा. अतिलाड आणि वाईट संगतीमुळे तो बिघडला. कॉप्या करून 10वीत कसाबसा पास झाला, पण 12वीत त्याची गाडी अडकली. ऑक्टोबरमध्येही नापास झाल्याने त्याचं अभ्यासावरचं लक्ष उडालं. दिवसभर पानाच्या टपऱ्यावर सिगरेट पीत, गुटखे खात येणाऱ्या जाणाऱ्या पोरींची छेड काढण्यात त्याचा दिवस पार पडायचा. त्याला समजायचे सगळे प्रयत्न त्याने हाणून पाडले होते. कोणी समजावलं की तो एका कानाने शांततेने ऐकायचा आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचा. त्या व्यसनांना पैसा हवा म्हणून तो स्वतःच्या घरी चोऱ्या करायचा असं ऐकण्यात आलं होतं. 2-3 दिवस सूर्याला काय थ्रिल असलेलं काम सांगावं या विचारात असतानाच एक दिवस मधूकाका घरी आले. सूर्याने एका पोरीवरून कुठंतरी मारामाऱ्या केल्या होत्या. पोलिसांनी त्याला पकडून नेलं होतं. "तुमच्या पोलीस खात्यात खूप ओळखी आहेत, सूर्याला सोडवा साहेब," अशी ते वडिलांना विनवणी करत होते. सूर्याच्या या नेहमीच्याच भानगडी होत्या म्हणून वडील काही म्हणत नव्हते. पण मी वडिलांना आग्रह धरला. सूर्याच्या चांगल्या वर्तणुकीची ग्वाही दिली. शेवटी वडिलांनी सूर्याला सोडून आणलं. शनिवारी सूर्या मला भेटायला आला. "काय दादा, कसलं थ्रिल सांगणार होते तुम्ही मला? तुझ्याकडे सायकल आहे ना, तिच्यात हवा भर, आयलिंग कर. उद्या आपल्याला अजिंठ्याला जायचंय सायकलने." तो एकदम चमकला. "काय? सायकलने आणि अजिंठ्याला? काय चेष्टा करता काय दादा? आजकाल कोणी सायकल चालवतं का? आणि ते इतक्या दूर? त्यापेक्षा बाईकने जाऊ." "काय सूर्या, काय रे तू इतका लेचापेचा? बाईकने जाण्यात कसलं काय थ्रिल? तसं तर कोणीही जाऊ शकतं. आणि तुझ्यापेक्षा आमच्या कॉलेजच्या मुली चांगल्या. 5 मुली आणि 5 मुलं येणार आहेत आपल्यासोबत." ही मात्र बरोबर लागू पडली. मुली आपल्यापेक्षाच वरचढ आहेत हे सूर्याला कदापिही सहन होणार नव्हतं. "बरं, येतो मी. पण मला जमेल का दादा?" तो जरा अनिच्छेनेच म्हणाला. "मुलींना जमू शकतं तर तुला का नाही जमणार?" तो तोंड वाकडं करून गेला. पुढे रविवारी पहाटेच आम्ही निघालो. सूर्याच्या पॅन्टीचे खिसे सिगरेट्स आणि गुटख्याच्या पुड्यांनी भरलेले आहेत हे माझ्या लक्षात आलं. मी त्या मुलामुलींना अगोदरच सूर्याबद्दलची सर्व कल्पना देऊन ठेवली होती. मात्र प्रत्यक्षात मी सूर्याची ओळख सामाजिक कार्यकर्ता अशी करून दिली. सूर्या खुश झाला. खरं तर माझ्यासोबतची मुलं सायकलिंग एक्सपर्ट होती. त्यांच्या सायकली महागड्या पण वजनाने हलक्या आणि चांगल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या वेगाने चालणं सूर्याला जड जाऊ लागलं. तो मागे पडू लागला. मी त्याला हळूच म्हणालो, "बघ, तू सिगरेट पितो ना, त्याचे परिणाम आहेत ते. त्याला ते पटायचं. त्याचबरोबर मुलीसमोर गुटखा खाऊ नको. त्यात तुझा तिरस्कार करतील. पुन्हा कधी ट्रिपला तुझ्यासोबत येणार नाहीत." असं सांगून मी त्याला गुटख्यापासून लांब ठेवत होतो. रात्री आम्ही परतलो तेव्हा सूर्या जाम थकून गेला होता. आधी ठरवून दिल्याप्रमाणे सगळ्या मुलामुलींनी साधी सायकल असूनही तू खूप चांगली सायकल चालवली. काय स्टॅमिना आहे यार तुझा, असं म्हटल्यावर सूर्या चांगलाच खुश झाला. सगळे गेल्यावर मला म्हणाला, "मजा आली दादा. काहीतरी वेगळं थ्रिल होतं यात."
पुन्हा कधी असे करेल तर जरूर सांगा. अरे हीच मुलं पुढच्या महिन्यात अष्टविनायक यात्रेला जात आहेत सायकलने. जायचं का तुला? दादा जायची तर खूप इच्छा आहे, पण खूप खर्च येईल ना. काही नाही, फक्त 4-5 हजार रुपये. तू जमव, काही उरलेली मी देईन तुला. धन्यवाद दादा. ते सोड, एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, तिथंही तुला दारू सिगरेट पिता येणार नाही, गुटखा खाता येणार नाही. मुलींसमोर तुझी इमेज खराब करू नकोस. तुमची शपथ दादा, मी हातही लावणार नाही. तो गळ्याला हात लावत म्हणाला. पुढच्या महिन्यात सूर्य अष्टविनायक यात्रेला गेला. त्या अगोदर मी या सायकल सफारीची बातमी काही सहभागी तरुणांचे फोटो वर्तमानपत्रात दिले होते. आपलं नाव आणि फोटो पेपरमध्ये पाहून सूर्याला आनंदाचं उधाण आलं. आपल्या सगळ्या टपोरी मित्रांना तो दाखवत सुटला. अष्टविनायक सफर करून परत आल्यावर सूर्या मला भेटायला आला. जाम खुश होता. किती सांगू किती नाही असं त्याला झालं होतं. सुसंस्कृत मुलामुलीमध्ये राहिल्यामुळे त्याच्या वर्तणुकीत प्रचंड फरक पडला होता. बोलण्यात वागण्यात सभ्यता आला होता. दादा, आता पुढे काय करायचं? उत्साहाने त्याने विचारलं. यापेक्षा एक चांगलं थ्रिल तुला पाहिजे असेल तर तुला हिमालयात ट्रेकिंगला जावं लागेल. ट्रेकिंग काय असतं हे मी त्याला सविस्तर सांगितलं. रॅक क्लाइम्बिंग आणि रॅपलिंगचीही माहिती दिली. तो रोमांचित झाला. पण याकरिता खूप पैसे लागतो. त्यासाठी तुलाच काम करून ते जमावे लागेल. कोणतंही काम सांगा दादा, मी काही काम करायला तयार आहे. माझे एक वकील मित्र आहे. त्यांना ऑफिस कामासाठी एक मुलाची गरज आहे. तू जाशील? महिन्याला 5,000 देतील ते. जाईन दादा. असं आहे, टपोरीगिरी करण्यापेक्षा पैसे कमवायला तर घरचे खुश राहतील. हो, पण तिथे गेल्यावर असं तोंडात गुटखा ठेवून काम करता येणार नाही. नाहीतर ते वकील साहेब पहिल्याच दिवशी तुला हाकलून देतील. नाही दादा, ड्युटी संपल्यावरच मी गुटखा खाईन. सूर्या देशमुख वकिलांकडे जायला लागला. देशमुख वकील खूप हुशार, इमानदार व कडक स्वभावाचे होते. सूर्याचे आयुष्यच तिथे बदलणार होतं. 5-6 महिने काम करून पैसे जमवल्यावर मी सूर्याला ट्रेकिंगला हिमालयात पाठवलं. तिथलं साहस, निसर्ग सौंदर्य पाहून तो वेगळी दृष्टी घेऊन परत आला. आयुष्यातलं खरं थ्रिल पाहून तो दारू सिगरेट थ्रिल विसरला. आमची भेट झाल्यानंतर ट्रेक पूर्ण केल्याचं सर्टिफिकेट दाखवत तो मला म्हणाला. प्रशांत दादा, खूप छान वाटलं. सगळे माझं कौतुक करतायत. आता आयुष्यात काहीतरी असंच वेगळं करत राहावं असं वाटतं, पण काहीच सुचत नाहीये. सूर्या, अरे तू रोज देशमुख वकिलांकडे जातो. निरपराधी लोकांना गुन्ह्यातून सोडवणं, न्याय मिळवून देणं आणि अपराधी लोकांना सजा देण्याचं काम ते नेहमीच करत असतात. त्यात तुला थ्रिल वाटत नाही का? त्यांचा चेहरा उजळला. तो वाटलं ना? हो, वाटलं ना. मला माझा त्यांच्याशी काय संबंध? सूर्या, अरे तू वकील झालास तर हे थ्रिल तुला स्वतः अनुभवता येईल. त्याचा चेहरा गोंधळला आणि केविलवाणा दिसू लागला. दादा, मी आणि वकील? हो सूर्या, काही कठीण नाही. तू मनावर घेतलं तर तेही होईल. पण त्या अगोदर तुला 12वी पास व्हावं लागेल. बघतो दादा. विचार करतं. गोंधळलेल्या अवस्थेत तो गेला. 12वीच्या परीक्षा जवळ आल्या होत्या. मी त्याला फॉर्म भरायला लावला. त्याने परीक्षा मात्र मनापासून दिली. निकाल लागला. आश्चर्य म्हणजे सूर्या चांगल्या मार्काने पास झाला. सूर्याचं काय, त्याच्या कुटुंबाने सर्वच जण आनंदले. सूर्याला मी लॉ कॉलेजला प्रवेश करून दिला. सूर्या देशमुख वकिलांकडे काम करता करता कॉलेजही जाऊ लागला. या घटनेला आता 5 वर्ष पूर्ण होऊन गेली होती. मी त्याला विश्वास रमलो होतो. दरम्यान माझंही लग्न झालं. 1.5 वर्षात मुलगीही झाली. सूर्याचा आणि माझी भेट आता क्वचितच होत होती. अर्थात देशमुख वकिलांकडून मला सूर्या चांगलं काम करत असल्याचे कळत होतंच. अधूनमधून मधुकाकाही येऊन सूर्याची खबळी कळवीत होते. पोरगा चांगल्या लाईनला लागला म्हणजेच त्याला गुटखा खाणं आणि दारू पिणं बंद झालंच, ते आनंदाने सांगायचे. एका बापाला मुलाकडून अजून काय हवं असतं? एक दिवस संध्याकाळी मोबाईल वाजला. सूर्या बोलत होता. प्रशांत दादा, घरी आहात का? येऊ का भेटायला? का रे, काही प्रॉब्लेम? नाही दादा, प्रॉब्लेम नाही. गुड न्यूज आहे. मी वकील झालो. मला सनद मिळाली. वा वा सूर्या, ग्रेट आणि काँग्रेस. हे लवकरच मी वाट पाहतोय. तो वकील झाल्याचा मला खूप आनंद झाला होता. आनंदाने डोळे भरून आले. संध्याकाळी मधुकाकांबरोबर तो आला. आल्या आल्या माझे पाय त्याने धरले. मी त्याला उचलून जवळ घेतलं आणि तर ढसाढसा रडायला लागला. दादा, तुमच्यामुळे हे सगळं शक्य होऊ शकलं. तुम्ही दिशा दाखवली नसती तर आजही मी तसाच टपोरी राहिलो असतो. अरे मी काहीच केलं नाही सूर्या. मी फक्त तुला आयुष्यातलं खरं थ्रिल काय असतं ते दाखवून दिलं. तू मनाने चांगला होतास, फक्त संगतीने बिघडला होतास. तू मेहनत घेतली, कष्ट करू लागलास, बघ त्याचे किती चांगले परिणाम झाले. खरंय दादा. त्याने डोळे पुसत पुसत मला पेढा दिला. आता सूर्या, मला तुझ्याकडून एकच अपेक्षा आहे.
तुझ्यासारखे अनेक तरुण, त्यात तुझे काही मित्रही असतील, व्यसनांना थ्रिल समजून वाया जात आहेत. त्यांना योग्य मार्गावर आणायचं काम तुला करावंच आहे. सूर्याने माझ्याकडे विश्वासाने पाहिलं आणि म्हणाला, नक्की दादा, आजपासून त्याची सुरुवात करतो. तो गेला आणि अशा बिघडलेल्या मुलांना सुधारण्यात एक वेगळंच थ्रिल असतं त्याची जाणीव मला झाली. जर कहाणी आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.